अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. त्रैमूर्ती भगवान श्री दत्तात्रेय अवतार कथा. या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने स्त्री छळाचा दोष नाहीसा होतो आणि स्वहिताचे रक्षण होते. गुरुचरित्रातील या 4थ्या अध्यायाला मराठी कथा स्वरूपाला सुरुवात करूयात. त्रैमूर्ती भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असताना सिद्धयुगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न केला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यामध्ये हिरण्यगर्भ झाले. ते रजोगुणापासून निर्माण झालेली ब्रह्म, त्यालाच ब्रह्मांड असे म्हणतात. मग तसे 2 तुकडे झाले. तेथे वरती आकाश आणि खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वशिष्ठ असे हे 7 मानसपुत्र निर्माण केले. या 7 ऋषींपैकी अत्रींची पत्नी अनसूया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती ती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येत नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची ती पतिसेवा पाहून ही स्वर्गाचं ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. आणि मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री अनसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाले, महातपस्वी अत्रीची पत्नी अनसूया असामान्य पतिव्रता आहे. ती काया, वाचा आणि मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये तिच्यासाठी अग्नी शीतल होतो. वारासुद्धा मंद मंद गतीने वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर सर्व स्वर्ग जाईलच. शिवाय आम्हाला तिच्या दारामध्ये सेवा करी राहावे लागेल. देवांचे हे गाऱ्हाणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू आणि महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आताच आपण तिच्याकडे जाऊया आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहायला सांगितले. आणि मग सती अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. आणि मग ते 3घे जण अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनसूया आश्रमामध्ये एकटीच होती. ते अनसूयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढा. तुमच्या आश्रमामध्ये सदा संतर्पण चालू असते. अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणूनच आम्ही मोठ्या आशेने येथे आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन द्या, नाहीतर आम्ही मग परत जातो. 3 भिक्षकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसूयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसायला दिले. त्यांना अर्धेपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. आणि मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून घ्या, तोपर्यंत मी पाणी वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन द्या. ठीक आहे, असं म्हणून अनसूयेने त्यांना बसायला पाट दिले, पाणी मांडली आणि मग अन्न वाढायला सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे.
तुझे ते विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावरती वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ. आणि तू जर हे करू शकत नसशील तर मग आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे असे हे शब्द ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच आता मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनामध्ये पूजा केली आणि मग तीर्थाचे भांडी बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावरती शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीते गाऊ लागली. ती 3ही बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनसूयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले आणि मग तिने त्या बाळांना पाळण्यामध्ये ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमामध्ये परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. हे 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतरज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले आणि वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनसूयेला सुद्धा म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाली आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनसूया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन इथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्रि म्हणाले, हे देवदास श्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमामध्ये आलात तर पुत्र रूपाने तुम्ही येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3ही देव स्वस्थानी गेले. मग कालांतराने ब्रह्मदेव चंद्र झाले, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले. काही दिवसांनी चंद्र आणि दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त इथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनसूयेने त्यांना आज्ञा दिली आणि चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करीत तिथेच राहिले. ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले आणि तेव्हापासून दत्त अत्रि अनसूयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार आणि असे असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले. अत्रि म्हणून आत्रेय आणि अत्रि अनसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्ध मुनींनी नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला आणि मग तो सिद्ध मुनींना म्हणाला, हे गुरुदेव, श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगाल का? तेव्हा सिद्ध योगींनी तथास्तु म्हटले. दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. या दिवशीच श्री दत्त जयंती असते. आणि अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील हा दत्त अवताराचा कथाभाग असलेला 4था अध्याय समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील 5व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.